नमस्कार मित्रांनो, नुकताच सोनाक्षी सिन्हा आणि तिचा प्रियकर झहीर इक्बाल यांचा विवाह सोहळा पार पडला। या विवाहाची समाज माध्यमांवरती भरपूर चर्चा झाली। अजूनही ही चर्चा सुरूच आहे। हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा जेव्हा विवाह करतात तेव्हा त्याबद्दल अनेक अंगाने चर्चा होतात, वाद होतात, वाद विवाद होतात। मात्र मियां बीवी राजी तो क्या करेगा काजी। आपल्या आसपास अशी अनेक जोडपी आहेत जे वेगवेगळ्या धर्माचे आणि जातीचे असूनही लग्न करतात आणि संसार थाटतात। अशा विवाहांना कायदेशीर मान्यता आहे का, कायदा काय सांगतो, हेच या व्हिडिओत आपण बघणार आहोत। तर आजचा विषय आहे विशेष विवाह कायदा म्हणजेच स्पेशल मॅरेज ऍक्ट। खरं तर हा कायदा आपल्या समाजातील विविधता आणि ऐक्याचं प्रतीक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। विशेष विवाह अधिनियम 1954 साली लागू झाला। या अधिनियमाचा मुख्य उद्देश वेगवेगळ्या धर्म, जाती आणि पार्श्वभूमीच्या लोकांना विवाह करण्याची मुभा देणं आणि त्याला कायदेशीर मान्यता देणं हा आहे। लग्न करण्यासाठी कुणालाही धर्म परिवर्तन करण्याची गरज नाही आहे। लग्नानंतर नवरा आणि बायको आपापल्या धर्माचं अनुसरण करू शकतील असं हा कायदा सांगतो। या कायद्याखाली लग्न करण्यासाठी कोणत्याही विशेष धार्मिक विधी किंवा परंपरेचं पालन करण्याची गरज नसते। हा एक नागरी विवाह आहे ज्याला कोर्ट आणि भारताचं संविधान मान्यता देतं। वेगवेगळ्या धर्माचे मुलगा आणि मुलगी या कायद्याखाली लग्न करू शकतात, ही या कायद्याची विशेषता आहे। विशेष म्हणजे या कायद्याखाली विवाह करणाऱ्या जोडप्यानं काही आवश्यकतांची पूर्तता करणं गरजेचं आहे। जसं की मुलाचं वय 21 वर्ष कंप्लीट असलंच पाहिजे आणि मुलीचं वय 18 वर्ष असायलाच हवं। तसेच दोघांच्याही संमतीनं हा विवाह झाला पाहिजे। बळजबरीनं विवाह लावणं हा कायद्यानं अपराध आहे, हे तुम्ही आम्ही सगळेच जाणतो। या कायद्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हा कायदा आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देतो, ज्यामुळे सामाजिक सलोखा आणि एकोपा वाढतो। जाती निर्मूलनासाठी, धर्मभेद मिटवण्यासाठी मिश्र विवाह झाले पाहिजेत असं मत डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी आणि पेरियार यांच्यासह आदी समाज सुधारकांनी देखील नोंदवलेलं आहे। एकमेकांमध्ये रोटी बेटी व्यवहार होत असतील तर जातीय आणि सांप्रदायिक वाद कमी होतात असं अनेक समाजशास्त्रज्ञ मानतात आणि इतिहासात देखील आपण हे बघितलेलं आहे। आपल्या समाजात अजूनही अनेक ठिकाणी आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांना स्वीकारलं जात नाही। ऑनर किलिंग सारख्या घटना अजूनही आपल्या समाजात घडत आहेत, परंतु विशेष विवाह अधिनियमाखाली लग्न केल्यास जोडप्याला कायदेशीर संरक्षण मिळतं, ही या कायद्याची जमेची बाजू आहे। या कायद्याखाली विवाह नोंदणी करणं एक साधारण अशी प्रक्रिया आहे। यासाठी आधी लग्न करू इच्छिणाऱ्या मुला मुलींनी आपलं संमतीपत्र आणि अर्ज कोर्टासमोर सादर करायचा असतो। त्यानुसार संबंधित विवाह अधिकारी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून त्यांच्या कार्यालयात एक नोटीस लावतो। ही नोटीस 30 दिवसांसाठी लावण्यात येते। जर या 30 दिवसादरम्यान कोणीही हरकत न घेतल्यास विवाह प्रक्रिया नोंदणीकृत केली जाते। विशेष विवाह कायद्याखाली विवाह केल्यास जोडप्यांना कायदेशीर आणि सामाजिक सुरक्षा मिळते। यात लग्न झालेल्या जोडप्यांना त्यांच्या कुटुंबाकडून मालमत्तेचे हक्क आणि उत्तराधिकार मिळतात। आंतरधर्मीय विवाह केला म्हणून पालक आपल्या मुला मुलींना संपत्तीतून बेदखल करू शकत नाही किंवा त्यांना इजा देखील पोहोचू शकत नाही। तसं केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली आहे। हा कायदा सामाजिक परिवर्तनाचे एक महत्त्वाचे साधन आहे। हा कायदा आपल्याला विविधतेत एकता टिकून ठेवण्याचा संदेश देतो आणि आपला समाज अधिक प्रगतिशील बनेल यासाठी प्रयत्न करतो। आपल्या देशात शिक्षण आणि जागरूकतेच्या माध्यमातून या कायद्याबद्दल माहिती पसरवणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून अधिकाधिक लोक याचा लाभ घेऊ शकतील आणि एक सर्वसमावेशी समाज आपण निर्माण करू शकू। विशेष विवाह अधिनियम आपल्या समाजासाठी एक नवी सुरुवात आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीला आपल्या पसंतीच्या साथीदारासोबत लग्न करण्याचं स्वातंत्र्य आणि अधिकार आहे, तेही कोणत्याही भेदभावाशिवाय।
तर मित्रांनो, ही होती विशेष विवाह कायद्याबद्दलची सविस्तर माहिती. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर पाठवा. धन्यवाद.